Use vEditor and perform all editor commands. Practical significances: there are many ways to edit file in Unix. Editing files using the screen-oriented text editor VI is one of the best way. This editor enables you to edit lines in context with other line in the file. VI is intended as a plain text editor similar to Notepad on Windows or TextEdit on Mac, as opposed to a word processing suite such as Word or Pages. It does, however, have a lot more power compared to Notepad or TextEdit. Basic knowledge: apply knowledge of basic mathematics, science, and basic engineering to solve the computer group related problem. Discipline knowledge: apply computer programming knowledge to solve the computer group related problem. Experiment and practice: plan to perform experiment and practice to use the results to solve the computer group related problem. Engineering tools: apply relevant computer engineering tools and technologies with the understanding of the limitations. Then individual teamwork: function effectively as a leader and team member in diverse multidisciplinary team. Communication: communicate effectively in oral and written form. Competency and practical skill required for this practical is able to execute commands in the given mode and able to identify the edited commands. जसं आपण आधी टेस्ट टर्मिनल रिलेटेड कमांड्स बघितल्या लास्ट प्रॅक्टिकल पर्यंत. फॉर द फाईल अँड फोल्डर मॅनिप्युलेशन, फाईल फाईल एडिटिंग कमांड्स बघितले आपण, आणि नंतर आपण टेक्स्ट एडिटिंग कमांड्स बघितले इन टर्मिनल्स. आता आपण बघतोय जसं नोटपॅडचं ऍप्लिकेशन आहे इन टू द मायक्रोसॉफ्ट ऑफिस, इन विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण जसं नोटपॅड यूज करतो. नोटपॅड हा आपला व्हिज्युअल एडिटर आहे. जसं की आपण कमांड लाईन CMD यूज करतो, कमांड बेस एडिटर. तसंच आपण नोटपॅड यूज करतो फॉर द graphical view of that particular content, as well as user friendly view of the particular content in Notepad. Notepad हे तसं पाहिलं तर आपलं एकदम बेसिक ऍप्लिकेशन आहे. इनबिल्ट ऍप्लिकेशन अवेलेबल इन विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम, विंडोजच्या एनी ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये अवेलेबल आहे. बट इट इज व्हेरी इझी टू ऑपरेट अँड ऍड द कंटेंट इन टू नोटपॅड फाईल, edit that content, save that content to particular location. सेम जसं विंडोजमध्ये नोटपॅड आहे तसं उबंटू मध्ये आपण व्ही एडिटर यूज करतो. व्ही एडिटर stand for visual editor. The VI editor is the most popular and classic text editor in the Linux family. Using VI editor, we can edit an existing file or create a new file from scratch. We can also use this editor to just read a text file. टर्मिनलमध्ये आपण फाईल क्रिएट करत होतो, सिंगल लाईन कंटेंट्स, एकदम शॉर्ट कंटेंट आपण त्या फाईलमध्ये ऍड करत होतो आणि टेम्पररी प्रोसेसिंग ऑन दॅट पर्टिक्युलर फाईल करत होतो. व्ही एडिटरमध्ये तुम्ही सायमल्टेनियसली होल फाईलला वर्क करताय किंवा त्याच्यात एडिटिंग करताय. व्ही आय एडिटर आपण कसं स्टार्ट करतो, तर पहिले आपण बेसिक जसं आपल्या उबंटूमध्ये टर्मिनल ओपन करत होतो, टर्मिनलचा आयकॉन स्क्रीनच्या कॉर्नरमध्ये अवेलेबल असायचा, किंवा आपण कंट्रोल अँड की करून टर्मिनल ओपन करत होतो. तसं सेम इथे पण आपण आधी टर्मिनल ओपन करणार आहे. टर्मिनल ओपन केल्यानंतर व्ही आय अँड नेम ऑफ द पर्टिक्युलर फाईल एंटर करायचे. फॉर एक्झाम्पल व्ही आय स्पेस कम्प्युटर किंवा व्ही आय स्पेस डेस्कटॉप फाईलचं नेम एंटर करायचं आणि टाईप करायचं आणि एंटर प्रेस करायचं. ती फाईल क्रिएट होईल. त्या फाईलमध्ये मल्टिपल लाईन्स व्हिजिबल असतील. त्या लाईन्स वरती
टेक्स्ट एंटर करणं, तो टेक्स्ट एडिट करणं, तो टेक्स्ट डिलीट करणं किंवा डिफरंट ऑपरेशन्स परफॉर्म ऑन दॅट टेक्स्ट याच्यासाठी डिफरंट कमांड्स अवेलेबल आहे एडिटरमध्ये, त्या बघू आपण. सपोज फाईल ओपन केली आपण लाईक VI स्पेस कम्प्युटर, देन त्या फाईलमध्ये डिफरंट ऑपरेशन्स फॉर्म करण्यासाठी ऑप्शन्स आहे लाईक KJHL. K फॉर मूव्ह द कर्सर अप वन लाईन, J फॉर मूव्ह द कर्सर डाऊन वन लाईन. सेम आपण माऊसने पण मूव्ह करू शकतो किंवा आपल्या ॲरो कीने पण मूव्ह करू शकतो किंवा कीवर्डने पण यूज करू शकतो. K for move the cursor up one line, J for move the cursor down one line, H move the cursor to the left one character, I for the move the cursor to the right one character. Then next आहे I for the insert text before the current cursor location, insert text at the beginning of the current cursor location. Small I for insert text before the current cursor location. त्या कर्सरच्या आधी टेक्स्ट एंटर करायसाठी आय प्रेस करायचं, स्मॉल आय. कर्सरच्या ऍट एक्झॅक्ट कर्सर पॉइंटला आपल्याला कंटेंट ऍड करायसाठी आयचा कॅपिटल आय यूज करायचं आहे. नंतर ए फॉर इन्सर्ट टेक्स्ट आफ्टर द करंट कर्सर लोकेशन, कर्सर नंतर कंटेंट ऍड करायसाठी ए फॉर इन्सर्ट टेक्स्ट ऍट द एंड ऑफ करंट लाईन, स्मॉल ओ फॉर क्रिएट अ न्यू लाईन फॉर टेक्स्ट एंट्री below the cursor location, आणि capital O for create a new line for text entry above the cursor location. Small o for below the cursor location and capital O for above the cursor location. Then page movement description. page स्क्रिप्टचं पेज दिसतंय. सपोज आपण VI स्पेस कम्प्युटर कमांड एक्झिक्यूट केली, कम्प्युटर फाईल ओपन झाली, त्यात आपण कंटेंट ऍड करतोय किंवा डिफरंट ऑपरेशन्स ऑन दॅट पर्टिक्युलर कंटेंट परफॉर्म करतोय. ऍट दॅट टाइम त्या पेजला तुम्ही जसं आपण आपल्या स्क्रीनवरती स्क्रोल करून मूव्ह करतो, मूव्ह अप डाऊन, त्यात पण कर्सरने करू शकता. अदरवाईज तुम्ही डिफरंट combination of keys like Control D for move forward half screen, Control plus F move forward one full screen, Control plus U move backward half screen, Control plus B move backward one full screen, Control plus E move screen up one line, Control plus Y move screen up down line, Control plus L redraws screen. हे डिफरंट ऑपरेशन आहे जे आपण की आपल्या विंडोज मध्ये लाईक माऊस मूव्ह करून माऊसचे स्क्रोलरने परफॉर्म करतो. त्याच्यासाठी हे डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल आहे इन टू द VI एडिटर टू मूव्ह द स्क्रीन अप और डाऊन. देन नेक्स्ट कमांड्स आहे डिलीटिंग कॅरेक्टर्स अँड कॉपी पेस्ट ऑपरेशन्स in that particular file. X command is used to delete the characters under the cursor location. Capital X delete the characters before the cursor location. DW for delete from the cursor location to next word. Ds to delete from the current cursor position to the beginning of the line. Next आहे D small d dollar delete files deletes from the current cursor position to the end of the line. म्हणजे त्या कर्सरच्या पोझिशन पासून त्या लाईनच्या एंड पर्यंत सगळा कंटेंट डिलीट होईल. D dollar. Capital D deletes from the current cursor position to the end of the current line.
नंतर DD for delete the line the cursor is on. YY copies the current line. YW dash P copies the current word from the characters. P for small p put the copied text after the cursor, and capital P for the put the rank text before the cursor. छोटे छोटे ऑप्शन है फॉर टेक्स्ट एडिटिंग. कॉपी पेस्ट છે कहीं कंटेंट ऐड છે into the VI text editor. EX mode command है W for the save files and remain in editing mode. Colon X है for save file and quiet editing mode. Colon WQ save and quiet. Colon Q quiet we have when no changes are made. Colon Q exclamatory sign quiets VI cancelling the changes. म्हणजे विदाउट सेव्ह चेंजेस तो क्वाइट होईल. कोलन क्यू एक्सक्लामेटरी. कोलन एस एच एस्केप टू युनिक्स शेल. ह्या होत्या EX मोड कमांड्स एक्झिक्यूट मोड रिलेटेड. सो आजचं प्रॅक्टिकल होतं प्रॅक्टिकल नंबर 9. यूज VI editor and perform all editor commands. डिफरंट कमांड्स बघितले आपण त्या रिलेटेड. फर्स्ट आपण बघितलं VI एडिटर काय. ग्राफिक जसं आपला नोटपॅड आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ज्याला व्हिज्युअल व्ह्यू आहे मीन्स टेक्स्ट एडिटिंग इझी आहे तसंच आपण उबंटू मध्ये VI एडिटर यूज करतोय. VI एडिटर मध्ये टर्मिनल ओपन केल्यानंतर VI आणि पर्टिक्युलर फाईलचा नेम एंटर केल्यानंतर ती फाईल ओपन होते एडिटर मध्ये. नेक्स्ट how to use VI editor or how to perform operations after opening a file. फाईल ओपन केल्यानंतर त्याचे जे डिफरंट ऑप्शन्स आहे ते आपण बघितले. KJHI. K for move the cursor up one line, J for move the cursor down one line, H for move the cursor to the left one character, L for move the cursor to the right one character. Then ह्या कंट्रोल कमांड्स होत्या. Insert text before the cursor location, insert text at the beginning of the cursor location. A for insert text after the current cursor, capital A for insert text at the end of current line, small o, capital O, below the cursor location, above the cursor location. Page movement commands बघितल्या कंट्रोल D, कंट्रोल F, कंट्रोल U, B, E, Y, L. त्या स्क्रीनला कोणत्या पोझिशन मध्ये मूव्ह करायचं आहे ऍज पर दॅट ते डिफरंट ऑप्शन्स बघितले. आणि ह्या होत्या EX मोड कमांड्स. कोलन W, कोलन X, execution related means quiet, with saving change, without saving change. कोलन SH for escape to Unix shell. आता याचे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स आहे. Write command to save file. Write command to insert text at the end of line. Replace some characters into beginning of second line. Write commands to delete 10 lines at a time and write commands to move cursor 3 words to the right. State difference between type O and small o and capital O. Below the cursor, above the cursor. State 3 way to quite VI editor.
Right command to delete line to left of the cursor and state difference between yank and delete. हे एक्झरसाइज रिलेटेड क्वेश्चन्स आहे हे सॉल्व करायचे.